अहिल्यादेवी होळकर यांची आज 300वी जयंती आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यासाठी आज चौंडीमध्ये उपस्थित असतील। चौंडीत अहिल्यादेवींच्या पुतळ्याला ते अभिवादन करणार आहेत। तर अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त दिल्लीत सुद्धा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। दिल्लीत महादेव जानकरांकडून भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। राहुल गांधी, शरद पवार, अखिलेश यादव या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहेत। दृश्य आपण पाहतोय, एकीकडे अहिल्यानगरच्या चौंडीमधली दृश्य जे जन्मस्थळ आहे अहिल्यादेवींचं, आणि दुसरीकडची दृश्य दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनातली, जिथे जानकरांनी विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलंय। या सगळ्या संदर्भात तपशील घेण्यासाठी अहिल्यानगरच्या चौंडीमधून आपल्यासोबत प्रतिनिधी सचिन जिरे जोडले गेलेले आहेत आणि दिल्लीतून आपल्यासोबत शिवाजी काळे सुद्धा आहेत। सुरुवातीला मी सचिन यांच्याकडे जाते। सचिन, चौंडीमध्ये कशा पद्धतीचं वातावरण पाहायला मिळते? तुमच्या मागे बरीच आम्हाला गर्दी दिसते, जे अहिल्यादेवी भक्त आहेत, जे निश्चित अभिवादन करण्यासाठी इथं आलेत। मुख्यमंत्री कधीपर्यंत पोहोचतायत? रिद्धी, आपण जर पाहिलं तर या चौंडी गावाला एक प्रकारे जत्रेचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। एखाद्या गावांमध्ये जशी मोठी जत्रा असते त्यावेळेस जसा उत्साह असतो तसाच उत्साह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि अहिल्याबाई होळकर यांचा हा त्रिशताब्दीय जयंती उत्सव सोहळा आहे। त्या अनुषंगाने आपण पाहू शकतात की अशा पद्धतीने विविध उपक्रम या ठिकाणी राबवले जात आहे। कुठे रक्तदान शिबिर आहे, तर कुठे पाणी वाटप केले जाते, तर कुठे विविध जे अशा समाज उपक्रम आहेत ते राबवले जात आहे। आणि राज्यभरातून हजारोच्या संख्येने आता जे अनुयायी या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। आणि जवळपास 1 वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे तीनही नेते या ठिकाणी येणार आहे। आणि आल्यानंतर जे अहिल्याबाई होळकरांचा जो स्मारक आहे त्या स्मारकाच्या ठिकाणी ते भेट देऊन अभिवादन करणार आहे आणि अभिवादनानंतर ते संबोधित करणार आहे। यानंतर आपण जर पाहिलं तर काही दिवसांपूर्वी चौंडीमध्ये मंत्रिमंडळाची बैठक झाली होती। त्या बैठकीमध्ये अनेक निर्णय घेण्यात आले होते चौंडी संदर्भात। या संदर्भात अजून मुख्यमंत्री काय बोलतात, त्याचबरोबर राज्यामध्ये अनेक विषय आहेत, त्या विषयावरती काय बोलतात। आणि आपण पाहतो की महानगरपालिका निवडणुका असतील, त्याचबरोबर विविध राजकीय विषय आहे, या सर्वांवरती आता हे नेते काय बोलणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे। आपण जर पाहिलं तर हे जरी राजकीय झालं असलं तरी आज या चौंडीमध्ये आपल्याला सर्वत्र एक वेगळा उत्साह पाहायला मिळतोय, कारण की हा 300वा जयंती आहे आणि ही मोठी उत्साहामध्ये आता साजरी होताना पाहायला मिळते। अगदी सचिन, पुढचं सुद्धा तपशील दिवसभरात तुमच्याकडून घेत राहू। आता शिवाजी यांच्याकडे मी जाते। शिवाजी दिल्लीतून आपल्याशी जोडले गेलेले आहेत। शिवाजी, जानकरांनी सुद्धा मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन महाराष्ट्र सदनात केलंय, तिथे नेमकं काय घडतंय, कोण कोण उपस्थित आहे? जर आपण पाहिले तर महाराष्ट्र सदनामध्ये जो प्रांगण आहे त्या प्रांगणामध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा आहे। आणि सकाळपासूनच राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई यांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। महादेव जानकर यांनी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियमवरती मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे। हे तालकटोरा स्टेडियम अशा ठिकाणी आहे ज्या ठिकाणी मल्हारराव होळकर, महादजी शिंदे यांनी दिल्लीला वेढा घालण्याचं काम पानिपतच्या 3ऱ्या लढाईच्या अगोदर केलं होतं। तीच ती जागा आहे आणि आता पुन्हा एकदा दिल्ली समोर महादेव जानकर यांनी या ठिकाणी दंड थोपाडताना पाहायला मिळतात। एनडीए मधून बाहेर पडल्यानंतर त्यांचा हा सगळ्यात मोठा कार्यक्रम आहे आणि या मोठ्या कार्यक्रमावरती ते राष्ट्रीय लेव्हलला झळकताना पाहायला मिळतील। त्यांच्या मंचावरती विरोधी पक्षनेते राहुल गांधी, अखिलेश यादव, शरद पवार हे एकत्रित पाहायला मिळणार आहे। त्यामुळे एकंदरीत एनडीएची साथ सोडल्यानंतर महादेव जानकर आता नॅशनल स्पेस घेताना पाहायला मिळत आहेत। आणि दुसरा मुद्दा जर आपण पाहिला तर तो म्हणजे देशभरातील धनगर समाजांना एकत्र करण्याचं काम आता महादेव जानकर करताना पाहायला मिळत आहेत। कर्नाटक असो, गुजरात असो, उत्तर प्रदेश असो, बिहार असो, यामध्ये गडरिया, पाल, गुर्जर हे जे वेगवेगळे नावाने ओळखले जाणार असतील तरी धनगर समाज याच नावाने ओळखला जातो। या सगळ्या समाजाला एकत्र करण्याचं काम महादेव जानकर करताना पाहायला मिळत आहे। कुठेतरी आपली बार्गेनिंग पॉवर आणि ताकद दाखवण्याचं काम एनडीएला महादेव जानकर करताना पाहायला मिळत आहे। ज्या पद्धतीने महादेव जानकर सांगतायत की
आम्हाला एनडीएकडनं धोका मिळाला, मात्र ते आता कुठेतरी इंडिया आघाडीकडे जाताना पाहायला मिळत आहे। मात्र त्यांचा इंडिया आघाडीकडनं किती सन्मान होतो हे देखील पाहणं महत्वाचं आहे। खरं तर पाहिलं तर अहिल्याबाई होळकर यांची जयंती तर आहेच, त्याचबरोबर महादेव जानकर यांचं शक्ती प्रदर्शन देखील आपल्याला दिल्लीमध्ये पाहायला मिळतंय आणि चोंडी या ठिकाणची जी जयंती साजरी केली जात आहे त्याची सुरुवात देखील महादेव जानकर यांनी केली होती। ती जयंती गेल्या 5 वर्षापासून ते दिल्लीत घेऊन येत आहेत। तर एकंदरीत जर पाहिलं तर तो जो मुत्सद्दीपणा या ठिकाणी ते दाखवताना पाहायला मिळतं, त्यांना कितपत यश आता विरोधी पक्षामध्ये येतं हे पाहणं महत्वाचं आहे। अगदी शिवाजी आणि सचिन, तुम्हाला दोघांनाही धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।